चोखोबाची बहीण बनायचं असेल, मला साडी नेसावं लागेल. माझ्या चोखोबाच्या बहीण बनण्यासाठी माझ्या जगाच्या मालकाला नऊवार साडी नेसली बहिणी हो. आता सगळ्या बहिणींच्या पाया पडून सांगतो, वातावरण आटे चांगलंच दिकी राहिना, तरी पण एखादी बहीण न कळत पदर पड जायला होते, बट्या बहिणीसना पाय पडी सांगत डोकावर पदर लिहिल्या. कारण आपलं बोलणं कत बी जाई बहिणी सोन. तुम्ही आको काल उठी सांगशात मर जायचं चांगलं सांग राहता मधमा जामना किडा पाडी घेन मरी माय खावायला दैरी त्यांना लिहिल्या बहिणी सोन डोकावर पदर. आणि देखा कितलं भारी वातावरण दिक राहिलं. खरंच बहिणी तुमले एक गोष्ट सांगाच बरं का, आपण हिंदू धर्माचा नियम आहे, डोक्यावर पदर घेतला पाहिजे. डोक्यावर पदर, डोक्यावर पदर. आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. तुम्हाला डोकावर ना पदर, तुम्हाला डोकावर ना पदर. तुम्ही घर म्हणे सांग साडी कितला राज बहिणी सोन 200 400 500 600 रुपयांनी, बरोबर आहे ना. 600 पुढे ते काय राहत नाही ताई. 600 रुपयांनी साडी, सहावार साडी तुम्ही 600 रुपयांनी. 1 मीटर कितला पडणी, सहावार साडी म्हणजे 6 मीटर. 6 मीटर साडी तुम्ही 600 रुपयांनी. 1 मीटर कितला पडणी 100 रुपयाले. 100 रुपयानं मीटर. पदर कितला मीटर ना राज बहिणी सोन 1 मीटर ना. मग तो कितला नाव आहे ना 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे. तो जर डोकावर राहिला ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय देत अशा टोपीवाला बाबा. 100 रुपयाना पदर आहे, पण तो जर डोकावर देखील ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकत अशा टोपीवाला बाबा. मनुष्य डोकावर पदर लिहिलं. डोकावर जर पदर आहे ना एखादा टोपीवाला बाबा देख ना, पहिलं वाक्य तोंड माही निघस कुठे ना माहेर राय पूर्ण. काय माय बापना संस्कार होतीन भाऊ, काय वयनशे भाऊ, पदर सुद्धा पडू देत नाही हो. आणि पदरली इतली किंमत आहे ना, तुम्ही खूप शिका, खूप शिका, खूप पदव्या धारण करल्या, पण आपल्या हिंदू धर्मानं नियम न पालन करा बहिणी. तुम्हाला पाय पडी सांगा. आज ना कीर्तनकार म्हणीश ना ऐकणं नाही तुमले. आज ना कीर्तनकार तुम्हाला भाऊ या असं समजे ना ऐक जात. हा तुम्हाला भाऊ बोल राय ना असं समजे ऐक जात. आणि मी काना देश नाही म्हणजे तुम्हाला भाऊजी मी हक्कातेन बोल राय ना तुमले. ज्या आपला धर्माना जे नियम आहेत त्या मी तुमले अधिकारतेन सांग राहिलो बहिणी सोन, हक्कातेन सांग राहिलो. बोलू ना, राग नाही या ना बहिणी सोन. वा तुम्हाला भाऊ बोल रहा ना असं समजे ना ऐका. जर सुधारता होणं ती चूक सुधारली आणि उद्यापासून होऊ देऊ नका. पण असं मन 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 असं नका म्हणजे चिलगाव येड येते ते नीच जेवण वर्षे काय लागत. बाकी नाही बाया मन 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 पहिली मीच बोलसो. मी काना देश ना, मी तुम्हाला भावी मी नाही बोलाव, दुसरं कोण बोलीन तुमले. आणि दुसरं कोण बोली त्यानं मुसळ पोट टाकावं. हा मी तुम्हाला भावी मी तुमले बोलसो हक्का ते. डोकावर पदर लिहिले जा बहिणी सोड. डोकावर ना पदर नी इथली इज्जत वाढच ना हो. हे म्हातारा बाबा इज्जत वाढाय टाकतो. डोकावर पदर राही ना का, पदर लिहिलेच जावा. आगो सांगस राजे छत्रपती शिवरायांची आई डोक्यावर पदर शिवाय नाही. कारण आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. राजे जन्माला येतीलही, पण राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊमा साहेबांची. का राजे, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदराळ घालून दूध पाजत होती. राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदराळ घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. काय राजे छत्रपती शिवरायांची माय पदर घ्यायची हो. अजून सांगतो, राजे छत्रपती शिवरायांनी जेवढेच मंदिरातले देव राखण्यासाठी त्यांची मेहनत आहे, तेवढीच मेहनत घेणारी अहिल्याबाई होळकर. मंदिरातले देव जर आजही बसलेले असतील तर अहिल्याबाई होळकरांचा सुद्धा राजे छत्रपती शिवरायां तेवढाच अधिकार आहे महाराज. पण मला सांगा अहिल्याबाई होळकरांचा एखादा फोटो बिनपत्राचा देखील का? अजिबात नाही. काही काही बाया म्हणतील महाराज आम्ही राजे छत्रपती शिवरायांनी माय जिजाऊमा साहेब असले देखील नाही, अहिल्याबाई होळकरले देखील नाही. मग त्यासल्या नाही दे केला ते तुम्हाला डोळ्यासमोर आपला कानादेशनी बाई राष्ट्रपती वहिनी. ती बाई नाव काय? प्रतिभाताई पाटील वाताई साहेब. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती वैगी, पण ती बाई ना एखादा फोटो देखाड द्या मला बिगर पदरना. कोण होती ती बाई? राष्ट्रपती. राष्ट्रपती वैगी तरी बिगर पदरना एक बी फोटो नाही. राष्ट्रपती वैगी तरी एक बी बिगर पदरना फोटो नाही. आणि मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाशने पलो तिरपा कोशिलेस येडी बानट सुरत. राष्ट्रपती पदरल्यात आणि आई खिचडी वाटणारी बहीण पलो तिरपा कोची कोची फिर व काकू पदरले व बहीण आटे राष्ट्रपती पदरले. पदराची किंमत आहे बहिणी, राग नाही धरायचा. हा पदरली किंमत आहे, बरोबर आहे की नाही? आता मी तुमले सांगस, तुम्ही बाजार कुठला करतेस म्हणे बहिणी सोन धुळा ना का? धुळं कितलं आटे महाराजची
12 किलोमीटर दुडाणा बाजारले जाते. बरं मला एक सांगा, पदर नाही लेवाना काय कारण आहे? चला भाऊ असं एखादं दृश्य देखील नका तुम्ही पदर लेता लेता दुडाणा स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज त्या मामना जीव घाबरत, असं काय शे का? मग का नाही घ्यायचा पदर? डोक्यावर पदर घ्यायचा मायाव. जी बाईना डोक्यावर पदर असणार असं वाटत असं नांदुरीकडनी देवी जी राहिली भाऊ असं वाटत. हा, जी बाईना डोक्यावर पदर आहे असं वाटत ना बाप 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 नांदुरीकडनी देवी जी राहिली माझा जीव कर साहेब नका मंदिर बांध टाकून पाय पडली भू. आणि बिगर पदरनी पाहिलं तर का मला असं वाटत दिनले चोरेल कधी फिर राहिनी भू. म्हणून डोक्यावर पदर हा आपल्या धर्माची संस्कृती आहे. डोक्यावर पदर घ्यायचा. आपो एक वस्त्र येईल बाबा ते रातभर यूज करत असते. रातले एक वस्त्र येईल ते चोरी दपी वापरणार असते. कोणतं बहिणीस पुरा समजी घे बहिणीस पुरा किडा पाडाय ना हो माय. गाऊन 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 तो गाऊनले देखतात असं डोकं फिरस ना. मला दुकान माका टांगेल ती की ना डायरेक्ट चाकू घालीन माठ टाकू वाजा जीव करत नाही. उपाडीत दिसू एका त्याला राहू देवा त्यांनी इथला सत्यानाश करेल मायच्या. दका बहिणी सोन आपल्या सुरक्षिततेसाठी कपडे असतात. गाऊन घालू नका असं आपलं दुमत नाही. गाऊन सुद्धा वापरा तुम्ही, गाऊन सुद्धा वापरा. पण गाऊन अहो फक्त टाईम पुरता रातना टाईमले वापरा नाही ना. आपलं जेवण खाणं नाही गे गरमाच गाऊन घालल्यावर झोपल्यावर सकाळी मग उठणूत आंघोळ कर साडी नेसाने मगच बाहेर निघाल. सुरक्षिततासाठी शेणा नेसा ना त्याला फेकू नका वापरा. पण आपलं गरमान गरमाच. बाकीने बाया गाऊन घालीन बडं गाव फिरे ते का होताय तुमना घर ना कथा घ्या तुमनं घरनं रांधाय घे का आहे एखादा कच्ची हिंमत ना ब्याईन मर जाई ना बहीण तुले. ते गाऊनवर का चांगली ती कस का बाई मायन्यान कधी गाऊन घालेल बाई आहे ना. आपण त्या बाजरी हो ना चिडा उडाल नाही लाकडे गाठ देता का तशा दिखते हो मजा नाही दिखते ना. एखादा कच्ची हिंमत ना ब्याईन मर जाई ना. दका बहिणी सोन राग नका करत्या तुमना पाय पडत्या गाऊन पाहून रातले दड खावतो आणि गरमा छेल काय देत जायचे बलता सत्यानाश करण्याला आवडू त्या गावाला. साडी घेतात तुम्ही साडी लेतीस बहिणी सोन. साडी बघायच्या वेळेस तुम्ही काय देखतास पहिले साडी ना पदर देखाशिवाय साडी लेतीत नाही. लगीन मा जातेस ना मजुरी करणारे बायको सुद्धा 2000 साडी नेसस. बरोबर आहे ना बाबा मोरे मामाश्री. गरीबनी बायको 2000 साडी नेसस आणि पैसावाला बाहेर नेत 5-10 हजार साडी लेस जवळना नातेवाईक ना लगीन. इथल्या माग्या साड्या लेतीस तो पदर डोक्यावर टाकतीत नाही त्या. आणि 75 फडक गुंडाय फिरते येड्या. तेवढं बरं आहे बा दयाने ना बायाने तशा आपण मायन्यान बहीण मी आठेनं काय सांगावं नाही अजून. कोण बार उपाधी करली बरेल गरमात आधी घालली. आणि इथल्या बायात एक बुका मारतील तरी मुका का टाकतील. पण मला धर्माचे नेम सांगायला आवडतात. पहिल्या बाया बसलेल्या आहेत बघा 50च्या पुढच्या काकू असतील आजी माया बस एक बी बाईना पदर पडत नाही. पहिला नियम असा होता ना कोणीतरी गाव म्हणा म्हातारा असा टोपीवाला बाबाला जर देखील ना म्हणा बाबस सारखा तरी सुद्धा वयक नाही पायक नाही नातं पातं काहीच माहीत नाही. नाताना काय लागस ते बी माहीत नाही. पण वयले मोठा आहे डोकावर टोपीशे म्हणजे वयस्कर बाबा आहे. पहिल्या बाया वावर माही जर डोकानं चारानं वज जर डोकावर राहिना तरी सुद्धा त्या बाबाला देखील तोंड फिरायला उभ्या राहत. पहिले त्या बाबाला निघ जाऊ दे ती मग मन माय जाय. बरोबर आहे ना मायासो. इथला नियम होता. म्हणजे तो कोण लागस काय लागस बिचारा म्हातारा काहीच माहीत नाही दल्ला कोण लागस. पण इथला नियम होता समोर त्यांनी येणारा आपल्यापेक्षा वयस्कर माणूस आहे भाऊ तर बाई तोंड फिरायची उभी राही डोकावर वजर आहे तरी सुद्धा त्या बाबाला निघ जाऊ दे आणि मग नंतर रस्ता काढे मनमाय. इथला नियम होता. आते कसं काय वातावरण आहे बहिणीसोबत गाव म्हणा म्हातारा जाऊ द्यावं. आता ते मन बहीण सगळा सासराना बिछातेने बिल्ल मोठ टाकाल तर पहिले नियम इथला कडक होतात ना बाबा. इतका नियम होतात ना. बाया नाचेत ना लगीन मा रातना 11 लगून गाणं म्हणत रातना 11, 11:30, 12 लगून गाणं म्हणत. पण 10 नंतर 10:30 नंतर ना 11 नंतर बाया नाचे. ते बी बाया बसेल राहत नाही मधमा एखादी बाई नाचे. आणि तसा मा एखादा म्हातारा नुसतं खकारी बी दिना ना खोकली बी पडणार म्हातारा तरी बी नाचणारी बाई गप्पन खाली बसे नाही माय दाजी त्या जागे शेत जिबावून त्या जागे शेत माय अजून खोकली राहणार लगेच गपकरी बशी जायत. काय मर्यादा होती. आते हो हाते सून बाई नाचत नाही सासरा हो बाई नाही टाकस. हो भाऊ हो आप्पा हो काका तू बडा सत्यानाश करणार लावा वाटोड झालं महाराज धर्माचं सत्यानाश करीन ठी दिले बडा. बरं मग आपण या सूनबाईने पदरल्यावर पाहिला अशी अपेक्षा ठिराय नव्हत. फक्त या बहिणीसनी चूक आहे असं नाही बरं.
पहिला म्हातारा बी तेवढा समजदार होता. सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरत. जवळजवळ बायको सगळीच राहत बुवा, पण सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरत. का? जर म्हणा सुनबाईना समोर बायकोले बोला मग तोल घ्या, मग सुनबाई काय विचार करीन, माय मन सासराला काही सुमाराच नाही, मन सासूल काही बी बोलस म्हणीने बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. पहिला सासरा या बसेलेत ना या टोपीवाला बाबा, इथला मर्यादा माझा गेलेत. आता ज्या नवीन सासरा वैराणात ना त्या रिमिक्स सासरा आहेत, रिमिक्स. यासले दगीन काय सुनबाई पदरली. सुनबाई गरमा कामावर आव भाऊ इथलची चड्डी घाली फिर ओ आप्पा तू चड्डीनं माप तरी वाढाव रे ओ काका, आई इथलची चड्डी घाल. आणि ती बहीण कसाल पदरली रे काका तुला दकीच नाही. अरे निदान चड्डीनं माप तरी वाढाव रे, गुरगाज ना खाले तरी जाऊ दे तिले. इथलची चड्डी घालीन बट जाऊ मराल पदरली बानड सुरत ना. नियम आहेत आपल्या धर्माचे, ते नियमाचं पालन झालं पाहिजे महाराज, नाही का? हो. पहिले इथला नियम होता, नवरा येवन पहिले बाया रांधी ठियत. जर वावरमा मारी बी बट ना नवरा या बसेलेत म्हणे जुन्या माया दिसले बिचारा, ज्या 50, 60, 70 मावशा बसेले दिसले बिचारा. नवराने बायकोनी जरी भांडण होई गे वावरमा, नवरा जर 2 कानमा दे ना तरी सुद्धा घर येतात तराडा राहशील गाव माय आको रांधेल नाही दिकाव, आको 2-3 कानमा दिन मारान दाग मारांदी ठेवणं. आको तो बावनं जेवण ना पहिलेच खाटगादी बी टाकी ठेवणं. आको खाटगादी टाकेल नाही राव, आको आणेन माय. इथला तराडा होता पहिल्या बाईसले मार खायला सुद्धा. आता इथलं परिवर्तन होई जायले. मन बहीण हारतालिका ना उपास धरलेच गलीमा च्या पेत फिरसने आऊ भाऊ पोरे इसले झोका दियस तुनियांना बानड सुरत ना हो भूल गेल वावर. इथला नियम न उल्लंघन कर टाक. इथला नियम होता पहिला लोकेस ना. आता इथला बानट होई घ्यात लोके घरमा माय बाप राहता ना बायको सांग आती तुम डोकाल तेल लाय दी ना बानड सुरतात बानड सुर काय वाय पारतंदा तरेले. पत्नी आपली अर्धांगिनी तिच्या सुख दुःखात नक्कीच सामील झालं पाहिजे. तिला त्रास आहे ना तुम्ही तिच्या पायाला तेल लावून द्या, तिथपर्यंत मी मान्य करेल. कारण तुम्ही लग्न झालं तेव्हा शपथ घेतली तुझ्या सुख दुःखात मी साथ देईन. पण मर्यादा आहे, मर्यादा. मर्यादेचं उल्लंघन करून वागू नका, म्हणजे धर्माचं नियमाचं उल्लंघन करू नका. विठ्ठल विठ्ठल माझ्या चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी महाराज नववार साडी नेसला, डोक्यावर पदरा आणि गावात प्रवेश करायचा माझ्या जगाच्या मालकाला. दर्जात आला आणि प्रत्येक गावले दर्जा राज दर्जामा येवानंतर